ठीक उत्तम अडचण खडचण छुटा हौसला. नवीन फलंदाज वन डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत 09 नंबरची जर्सी क्रमांक हरीश मैदानाच्या दिशेने ताबा मिळवतोय खेळपट्टीच्या दिशेने आणि धावफलकावर एक गडी बाद 4 धावा. ज्याने मैदानात आल्या आल्या अल्टीपल्टीचा चौकार टोलवत आपल्या टीमची टोटल आणि वैयक्तिक अकाउंट ओपन केलं होतं तो विनोद निंबाळकर दुसऱ्या चेंडूवर झेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर गेलाय आणि मयूर या गोलंदाजाने कामगिरी केली आहे मैदानात. हो हो हो, यावेळी क्लीन बोल्ड मिडल स्टिक उद्ध्वस्त केली जाते. दुसरा विकेटचा पतंग. वन डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत आलेल्या मैदानात हरीश आता मात्र डगआउटचा शिकार. प्रत्येक इनिंगसाठी दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू मिळू शकतो आणि त्या रिव्ह्यूचा वापर आपण मैदानात असताना बिमर्ससाठी आणि व्हाईट बॉलसाठी करू शकता. याची नोंद घ्यायची आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनने. एक एक रिव्ह्यू असेल इनिंगसाठी त्याचा वापर आपण बिमर्ससाठी आणि व्हाईट बॉलसाठी करू शकता. मैदानात सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट झालेत. 4 धावांवर 2 गडी बाद. ऑन पॉसिबल हॅट्रिकचा चेंडू आहे. मयूर ज्याने मागच्या सामन्यात 1 धाव खर्च करत 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. अगदी प्रामुख्याने एक बहुमूल्य षटक हाताळलं होतं. तो मयूर मैदानात कामगिरी करतोय. ऑन पॉसिबल हॅट्रिकचा चेंडू आहे आणि मैदानात चौथ्या स्थानी बॅटिंग करण्यासाठी ओमकार आता मात्र मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. मैदानात आपण गेल्यानंतर आपल्याला वेळेचं देखील बंधन आहे. टाइम लिमिट आहे. एका मर्यादित वेळेमध्ये आपल्याला ती इनिंग कव्हर करायची आहे. आणि बरोबर एका योग्य वेळेत नवीन फलंदाज हा देखील खेळपट्टीवर आपला ताबा घेणं गरजेचं आहे. ऑन पॉसिबल हॅट्रिकचा चेंडू आहे. समोर ओमकार गोलंदाजीत मयूर राईट ओव्हर द विकेट. बॅकफुटवर जाऊन टॅप केलाय शॉटच्या दिशेने. शेवटच्या क्षणी सुरेखरित्या चेंडूला थांबवलंय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. आघाडीच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 2 विकेटच्या मोबदल्यात 4 धावा. पॉवर प्ले सुरू असताना 2 सीमारक्षक एक डीपला बेड विकेट तर दुसरा सीमारक्षक अगदी आमच्या कॉम्बॉक्सच्या बाजूला लॉंग ऑफच्या दिशेने. यावेळी आडव्या बॅटने भिरकावला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला उडवलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. वन बाउंस सीमारेषा पार. 4 धावा. 8 धावांवर धावफलक 2 विकेटच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावर आणि पहिल्या षटकातील आता मात्र अंतिम चेंडूचा खेळ उरलाय बाकी. ओव्हरपिच चेंडू यावेळी फ्रंट फुटवर येऊन फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. आता मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार निघालाय. 14 धावा धावफलकावर 2 विकेटच्या मोबदल्यात. फलकावर झालं 14 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. त्यानंतर पुढच्या सामन्यासाठी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो दोन्ही टीमला. सत्यादेवी वॉरियर्स सत्यादेवी वॉरियर्स भटपावनी आणि त्याच्या सोबत पक्ष खेळतोय भूमिका मोरजी. सगळ्या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे. यावेळी
नुकताच बेडस्टिंगवरनं चेंडू ट्रॅव्हल झालाय, 100 घेण्याचा प्रयत्न होता कृष्णा याच्याकडनं. ते आता मात्र निर्धाव चेंडूची खेळी समाप्त झाली. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव हाताळला जातोय. शैली गोलंदाजी मार्कवर. अटीपलटीचा प्रयत्न डीप पॉइंटच्या रिजन मध्ये पुन्हा एकदा फटका सजवलाय. आणि आता मात्र यावेळी सफल होत फटका सजवला फायनलिंगच्या दिशेने. डीप फायनलिंगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाचे शर्तीचे अथक प्रयत्न. चेंडू बहुधा सुरक्षितरित्या थांबवलाय मैदानात. गणेश पाटकरच्या माध्यमातून या ठिकाणी चेंडू थांबवलाय डीप फायनलिंगच्या दिशेने. या दुहेरी धावनिशी धावफलक पुढे सरसावलेला आपण पाहतो 20 धावांवर. आता मात्र बॅकफुटनं जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात क्लीन बोट होतोय. कृष्णा याच्या विकेटचं पतन झालाय. तिसऱ्या विकेटचा पतन धावफलकावर झाला 20 धावा दुसऱ्या षटकाचा. आता मात्र मैदानात प्रगती पथावर असताना नवीन खेळाडू अनंत मैदानाच्या दिशेने जातोय. जवळजवळ 3 गडी बाद आणि धावफलकावर 20 धावा. शैलू मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच तो पुन्हा एकदा सफलता प्राप्त करतोय. ओव्हरपिच चेंडू यावेळी मिस टायमिंग फटका झालाय. लॉंग ऑफचा फिल्डर मयूर येतो झेल खाली. अजून एका विकेटचा पतंग. शैलूच्या गोलंदाजीत बॅक टू बॅक 2 सफलता आणि अजून एक हादरा बसलाय. चौथा गडी बाद 20 धावांवर. आणि आता मात्र शैलू ऑन पॉसिबल हॅट्रिक. स्पर्धेत भूमिका मोर्जिम संघाने रिपोर्टिंग केलेले आहे, आपली उपस्थिती दर्शवली आहे. दुसऱ्या बाजूने सत्यदेव वॉरियर्स भटपावणी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. टीम लिस्ट देखील या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स कडे सबमिट करा, कारण काही क्षणातच पुढच्या सामन्याची टॉस देखील होईल. त्यामुळे आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती दर्शवायची आहे. ऑन पॉसिबल हॅट्रिकचा चेंडू शैलू आता मात्र हॅट्रिकचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. आणि समोर आलेला नवीन खेळाडू लेफ्ट हँडेड बॅटर चेतन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. फिल्डिंग मध्ये झालेला बदल लेफ्ट हँडेड बॅटर्ससाठी आणि पुन्हा एकदा बदललेल्या क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेत ऑन पॉसिबल हॅट्रिकचा चेंडू शैलू बॉलिंग मार्कवर. यावेळी समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे. चेंडूची जोवर परती केली जाते. 1 धाव या चेंडूवरती मिळाली आहे आणि या सिंगल धावेनिशी मैदानात 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर 4 विकेटच्या मोबदल्यात 21 धावा धावफलकावर. तांबडी तांबडी
बॉलिंग मार्कवर तिसऱ्या षटकासाठी सुजन सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. 4 गडी बाद आणि धावफलकावर 21 धावा. आपण पाहतोय राष्ट्रीय बॉईज सोनसाय आयोजित कैलासवासी रतेश उर्फ दाजी साळगावकर यांच्या आठवणीतनं या ठिकाणी होऊ घातलेली स्पर्धा. सुजन बॉलिंग मार्कवर तिसऱ्या षटकासाठी. यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा ब्रेक झालाय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. तिसऱ्या षटकाची सुरुवात एका निर्धाव चेंडूने केली जाते आणि धावफलक आपण बघू शकतो. 4 गड्यांच्या मोबदल्यात स्थिरावलेला धावफलक हा 21 धावांवर. स्पर्धेचा दुसरा सामना सुरू आहे. एका बाजूने टॉस जिंकून घेतलेली गोलंदाजी रामपुरुष बॉईज 2M, तर दुसऱ्या बाजूने लक्ष्मी स्पोर्ट अँड कल्चरल क्लब पेरनेम संघासाठी बॅटिंगसाठी दिलेली संधी. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. अतिशय वेगवान गोलंदाजी. यावेळी विकेट किपर मनोजने आपली कामगिरी पूर्ण केली आहे आणि सलग 2 निर्धाव चेंडूंचा खेळ आता मात्र संपलाय. चालू सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय मुख्य पंच सर अमेय नाईक आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत सर आत्माराम चंद्रोजी उर्फ आपी, हे 2 पंचांची जोडी. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आता मात्र या सामन्यासाठी सर योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर. बॅटच्या टोळीला चेंडूचा स्पर्श. मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय. डीप ओव्हर या ठिकाणी लॉंग ऑनचा फील्डर सूरज चेंडूला बॅकअप देईल. एक सिंगल धाव आणि 2 सलग निर्धाव चेंडू झाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केले मैदानात पेरनेम टीमसाठी चेतन या खेळाडूने आणि या सिंगल धावेने धावफलक 22 धावांवर परावर्तित झालाय. चेतन वैयक्तिक 2 धावांशी खेळतोय. दुसऱ्या षटकातील अंतरिम चेंडूवर चेतनने आपलं अकाउंट ओपन केलं होतं आणि यावेळी मात्र ही सिंगल धाव, वैयक्तिक दुसरी धाव देखील त्याने जमा केली आहे. सुजन गोलंदाजीमध्ये. अकुटापचा चेंडू. यावेळी खाली क्षेत्रात फटका सजवलाय. लॉंग लेगच्या रिजन मध्ये चेंडूचा प्रवास होतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल परंतु चेंडू जातोय डीप लॉंग लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी. चेंडूचा खेळ उरलाय बाकी. धावफलकावर आपण पाहतोय 4 गडी बाद 26 धावांवर. ओंकारच्या बॅटमधून झालेला चमत्कार आपण मैदानात बघितला. यावेळी सुंदर झेल. मयूर याच्या हातात आपण पकडलेला झेल पाहतोय. सुंदर एक दर्जेदार झेल स्पर्धेतला आपण पाहतोय मयूरच्या माध्यमातून. 26 धावा. मैदानात सुजनच्या गोलंदाजी सफलता प्राप्त होत आहे. नवीन खेळाडू परेश मैदानामध्ये स्ट्राईकला आल्या फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजन मध्ये आता मात्र पुन्हा एकदा झेल पकडला जातोय. बॅक टू बॅक दुसरी सफलता. यावेळी सुजनच्या गोलंदाजी देखील आपण बघितली. 6व्या विकेटचा पतंग आणि धावफलकावर झालेत मात्र 26 धावा. 3 षटकांचा खेळ संपतोय मैदानात.
एक विकेटचा पतंग झालाय. जवळ जवळ गडी बाद होतोय तो सातव्या विकेटचा पतंग. 21 धावांवर धावफलक. मनोज गोलंदाजीमध्ये आहे जो सफलता प्राप्त करतोय या अंतरिम षटका दरम्यान. यावेळी बॅकफुटवर जाऊन शपलोन फटका खेळलाय डीपच्या दिशेने. स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक येईल. एक धाव या चेंडूवरती मिळाली आहे आणि या एका धावेनिश्चित धावफलक आता मात्र 28 धावांवर 28. शेवटचे 3 चेंडू उरलेत. शेवटचे 4 चेंडू उरलेत. 4 चेंडू मध्ये 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा वर्तवली जाते, परंतु बघूया. हो, यावेळी शपलोन फटका खेळलाय फाईन लेगच्या रिजन मध्ये. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार. अंतिम षटकात एक षटकाराची नोंद होत आहे. यावेळी बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. अंतिम षटकातील आता मात्र 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची नोंद. धावफलक स्थिरावलाय मात्र 34 धावांवर. इनिंग दरम्यान नेमका शेवटचा चेंडू उरलाय बाकी. एका मोठ्या फटकेची अपेक्षा वर्तवली जाते डगआउट मध्ये. पुन्हा एकदा मनोज सज्ज झालाय. बॅटची आउटसाइड एज शॉर्ट थर्डमॅन कडनं थोडीशी हारागिरी झाली आहे. डीप थर्डमॅनच्या दिशेने चेंडूचा प्रवास आणि आता मात्र चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. 4 धावा आणि चौकारांशी धावफलक परावर्तित झालाय तब्बल 38 धावांवर. आणि मैदानात या ठिकाणी 4थ्या षटकाचा खेळ समाप्त होतो. इनिंगचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावर. 38 रन ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 7 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 4th ओव्हर आणि टार्गेट ठेवलं जाते ते 39 धावांचं. 24 चेंडू आणि 39 धावा हे समीकरण असेल. चला पुढच्या सामन्यासाठी टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर संपर्क साधा. भूमिका मोरजीम आणि दुसऱ्या बाजूने सत्यदेवी वॉरियर्स भटपावनी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा. दोन्ही टीमला एक एक ओव्हरची पेनल्टी दिली जाईल, कमी केली जाईल. एक एक ओव्हर दोन्ही टीमसाठी हा लास्ट कॉल. तर संपूर्ण आजच्या दिवसामध्ये आपली बहुतेक 14 सामने आहेत आजच्या ओव्हरऑल दिवसामध्ये. त्यामुळे आपल्याला एक एक मिनिटाचा या ठिकाणी फायदा घ्यायचा आहे. एक एक मिनिट आपल्याला बहुमूल्य आहे.
झालाय. बॅटची आउटसाइड एज शॉट थर्ड मधल्या या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव या ठिकाणी पूर्ण होत आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूने अनुप आणि प्रतीक ही जोडी आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाज दुसरा चेंडू निर्धाव आपण पाहतोय. सत्यदेव वॉरियर्स भटपवणी टीमचा तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कृष्णा जो दुसऱ्या षटकाची सुरुवात करतोय. बॅकफुटवर जाऊन टॅप केलाय शॉर्ट पॉइंटच्या रिजन मध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक एक सिंगल आणि सिंगल निश्चित धाव फलक 10 धावांवर. अनुप आणि प्रतीक ही जोडी आपण मैदानात पाहतोय तुएम टीम साठी. क्षेत्ररक्षण मध्ये पुन्हा एकदा झालेला बदल. थोडासा बदल केल्यानंतर पुन्हा एकदा यावेळी आखूड टापाचा चेंडू मिड विकेटच्या रिजन मध्ये एक सुंदर फटका होता. डीप मिड विकेटच्या दिशेने या ठिकाणी झेलात रूपांतर केलं जात आहे. पहिल्या विकेटचा पतंग प्रतीक या ठिकाणी झेलबातून मैदानाच्या बाहेर जातो 10 धावांवर. अकुटाबाचा चेंडू डीप पॉइंटच्या रिजन मध्ये एक सुंदर फटका निघालाय. सूरजच्या बॅट बंद निघालाय चौकार. 4 धावा चौकारानिशी आघात केलाय सूरजने आपल्या बॅट बदनं आणि चौकारानिशी धावफलक 14 धावांवर. पुढच्या सामन्याची टॉस भूमिका 11 मोरजिम संघाने जिंकली आणि टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय म्हणजे बॅटिंग साठी संधी असेल सत्यदेव वॉरियर्स भटपावनी. दोन्ही टीमसाठी सांगतो डगआउट आपल्याला कंपल्सरी आहे. 4 ओव्हरची मॅच आहे आणि प्रत्येक इनिंग मध्ये एक एक रिव्ह्यू जो व्हाईट बॉल आणि बिमर्स साठी आपण वापरू शकता. आणि त्याचबरोबर सामना सुरू व्हायच्या अगोदर जो आपला 12th मॅन आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. अल्टीपल्टीचा प्रयत्न अकुटापाचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने फटका. एक सिंगल धाव पुन्हा एकदा पूर्ण झाली आहे आणि सिंगल निश्चित धावफलक परावर्तित. तब्बल 15 धावांवर धावफलक आपण पाहतोय. मैदानात 2 ओव्हरचा खेळ संपलाय. एक गडी बाद आणि धावफलकावर 15 धावा आपण पाहतो. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणारे 2 षटक 12 चेंडू उरलेत बाकी आणि विजयासाठी 12 चेंडू मध्ये येणाऱ्या 12 चेंडू मध्ये आपल्याला 24 धावा बनवायच्या आहेत.
बॉलिंग मार्कवर तिसऱ्या षटकासाठी विनोद निंबाळकर तिसऱ्या षटकासाठी 12 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण. ओरबी चेंडू खोदून काढलाय समोर लॉंग ऑफच्या रिजन मध्ये परेश आहे. एक धाव आणि या एका धावेनिशी धाव फलक आता मात्र 16 धावांवर. मागच्या सामन्यात 12 बॉल मध्ये 24 धावा करायच्या होत्या. तिथून मैदानामध्ये गणेश मैदानामध्ये होता तुएम टीमसाठी आणि त्याने ती विस्फोटक खेळी केली होती. परंतु आता मात्र 11 बॉल मध्ये 23 धावा करायच्यात. मैदानात आपण जर जोडी बघितली तर बिनीचा खेळाडू अनुप आहे आणि त्याला वन डाऊनच्या बॅटिंगच्या भूमिकेत साथ देताना सूरज हा मैदानात आपण पाहतोय दुसऱ्या विकेटसाठी. विनोद निंबाळकर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी धुरा सांभाळतोय. यावेळी समोरच्या दिशेने फटका सजवलाय लॉंग ऑनच्या दिशेने. झेलात रूपांतर करतोय ओमकार हा क्षेत्ररक्षक. झेलात रूपांतर करतोय. दुसरा विकेटचा पतंग आणि धावफलकावर 16 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. गणेश पाटकर नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने. आता ज्याचा उल्लेख केला होता की मागच्या सामन्यात ज्यावेळी अशा पद्धतीची एका क्रुशियल मुवमेंटला त्याने पावलं वळवली होती मैदानात आणि त्यानंतर त्याने केलेली ती विस्फोटक पारी. 5 चेंडूमध्ये 20 धावांची तोडफोड खेळी केली होती आपल्या तुएम टीमसाठी आणि तो पुन्हा एकदा एका महत्त्वाच्या क्षणी मैदानाच्या दिशेने खेळपट्टीच्या अगदी मधोमध उभा राहिलाय आणि समोर आहे तो विनोद निंबाळकर ज्याने सफलता प्राप्त केली आहे गोलंदाजीत. ओरबी चेंडू समोरच्या दिशेने फटका सजवलाय डाऊन द ग्राउंड. ओमकार येतो चेंडू मागे. दुसऱ्या धावेच्या तमाम शंकेला समाप्त करावं लागेल. एक सिंगल धाव आणि गणेश या सामन्यात आपल्या वैयक्तिक धावफलकाचा अकाउंट ओपन करतोय. सिंगल निश्चित परावर्तित झालेला धावफलक 17 धावांवर. 2 विकेटच्या मोबदल्यात 17 धावा. येणाऱ्या कालखंडात अजूनही 9 बॉल मध्ये 22 धावा करायच्या आहेत विजयासाठी. 9 चेंडू मध्ये 22 धावा. डाव्या उजव्या हाताची जोडी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन फिल्डिंग मध्ये करावा लागतोय तो बदल. सजवलेल्या क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेत पुन्हा एकदा विनोद सज्ज झालाय. यावेळी ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईट बॉल निश्चित या ठिकाणी परावर्तन झाले धावफलकावर. 18 धावा. ओव्हरपिच चेंडू मिड विकेटच्या दिशेने फटका. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे. अगदी पुन्हा एकदा चेंडू थांबवलाय मिड विकेटला. या चेंडूवर देखील 2 धाव मिळाल्यात आणि दुहेरी धावेनिशी 20 धावांवर धावफलक. अगदी वेगवान चेंडू. हलकीशी अपील पंचांकडे आणि बॅटची लेमन कट असल्याचा इशारा. झेलबादच्या रूपात सूरजला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. धावफलकावर 20 धावा असताना तिसरा गडी बाद झालाय आणि यानंतर अजूनही 19 धावा करायच्या आहेत आणि या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू उरलाय बाकी. 7 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण. सात चेंडू मध्ये 19 धावा करायच्या आहेत. यावेळी निर्धाव चेंडूची खेळी समाप्त झाली आहे आणि आता मात्र शेवटचं षटक. 6 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि 6 चेंडूमध्ये आता मात्र 19 धावा हे विजयासाठी बनवायच्या आहेत. 6 बॉल मध्ये 19 धावा करायच्या आहेत. बघूया गोलंदाजीत कोण असेल.
पुढच्या सामन्यात खेळणारे दोन्ही संघ आपण डगआउटच्या दिशेने यायचं आहे आणि त्याचबरोबर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण बॉल सिलेक्ट करायचे आहेत. लक्षदीप लक्षदीप गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी करायच्यात. 19 धावा. बघूया कुठला संघ या सामन्यात बाजी मारेल. शेवटचे 6 चेंडू येत आहेत आणि समोर आहे तो विस्फोटक फलंदाज गणेश. फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग, फटका झालाय. लॉंग ऑफचा फिल्डर. ओ झेल साठी प्रयत्न. विनोद आहे बॅकअप देताना आणि या चेंडूवर मिळाल्यात 2 धावा. रेफर केलं जात आहे. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी मागणी केली जाते. नो बॉलच्या बिमरच्या रिव्ह्यूसाठी मागणी केली जाते. प्रत्येक इनिंग मध्ये आपापला एक रिव्ह्यू मिळेल आणि तो सक्सेसफुल झालेला रिव्ह्यू पुन्हा एकदा आपल्याला भेटेल आणि त्या रिव्ह्यूचा वापर आपण व्हाईट बॉल आणि बिमरसाठी करू शकता. बघूया तिसऱ्या पंचांकडनं काय असेल निर्णय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फुल टॉस चेंडूवर मिळालेल्या 2 धावा. आता मात्र समीकरण काहीसं बदललं जात आहे. 5 चेंडू आणि 17 धावा करायच्या आहेत 5 बॉलमध्ये. 5 बॉलमध्ये 17 धावा करायच्या आहेत. गणेश आहे स्ट्राईकच्या दिशेने आणि लक्षदीप गोलंदाजी मार्कवर. ओव्हरपिच चेंडू, पुन्हा एकदा मिस टायमिंग, फटका, शॉटचा फिल्डर. चेंडू मागे आहे. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल आणि आता मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते सुजनला, कारण गणेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. दुसऱ्या धावेसाठी सुजन धावबाद झालाय आणि आता मात्र शेवटच्या 4 चेंडूमध्ये करायचे आहेत 16 धाव विजयासाठी. पुढच्या सामन्यात खेळणाऱ्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना पुन्हा एकदा विनंतीत करतोय, आपले सगळे खेळाडू डगआउटच्या दिशेने या आणि चेंडू म्हणजे बॉल अजूनही सिलेक्ट केलेला नाहीये, आपण बॉल सिलेक्ट करायचे आहेत. लक्ष द्या. यावेळी सुंदर चेंडू, आता मात्र कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय डीप कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूला बॅकअप देईल. प्रयत्न दुसरा धावेचा मैदानात सुरेखरित्या यशस्वीरित्या 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत आणि या दुहेरी धावनिश्चित धावफलक परावर्तित झालाय 25 धावांवर. पंचवीस धावांवर धावफलक. आता मात्र शेवटचे 3 चेंडू उरलेत. यावेळी ब्लॉक मध्ये चेंडू, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवर आता मात्र एकच धाव मिळाली आहे. धावफलक 26 धावांवर. आता मात्र 13 धावा करायच्या आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक उरलेत. 2 बॉल मध्ये 13 धावा करायच्या आहेत.
निर्धाव चेंडूची खेळी आता मात्र समाप्त झाली आहे. आता मात्र शेवटचा चेंडू उरलाय बाकी. ओव्हरपिच चेंडू जाता जाता शेवटच्या चेंडूवर षटकार जरूर टोलावलाय, परंतु थोडासा या ठिकाणी उशिरा षटकार टोलवला जातोय. एकूणच जर आपण बघितलं तर धावफलकावर 32 धावा म्हणजे 6 धावांनी सामन्यात बाजी मारली आहे. ती अर्थातच लक्ष्मी स्पोर्ट अँड कल्चरल क्लब पेरनेम संघाने या सामन्यात मारलेली बाजी. काही क्षणातच या ठिकाणी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील जाहीर केला जाईल. पुढचा सामना आपण पाहणार आहोत. सत्यदेवी वॉरियर्स भटपावणी आणि भूमिका 11 मोरजिम या दोन संघादरम्यान. सामन्याची टॉस जिंकून घेतलेली गोलंदाजी भूमिका 11 मोरजिम संघाने आणि बॅटिंगसाठी दिलेलं आमंत्रण सत्यदेवी वॉरियर्स भटपावणी संघासाठी. 4 ओव्हरची मॅच. पहिल्या षटकात असेल पॉवर प्ले, ज्यामध्ये 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि त्यानंतर प्रत्येक इनिंग मध्ये आपल्याला एक एक रिव्ह्यू असेल आणि तो रिव्ह्यू आपण व्हाईट बॉल आणि बिमरसाठी वापरू शकता.